भाग 6. कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा. 1. उपाली नाव्यास धम्मदीक्षा. परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला, शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्याला ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि त्या अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरवून ते एका झाडाला टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने ते भेट म्हणून घ्यावे. आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यास मागे फिरला. शाक्याने त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, उपाली, तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली, तू परत गेला नाहीस हे बरेच केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते. आणि तेथे भगवान बुद्ध होते. तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतास म्हणाले, भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नावी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपला भिक्खू संघात घ्यावे, म्हणजे आम्ही त्याला योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल. तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली नाव्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्यकुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. 2. सुनीत नावाच्या भंग्यास धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. हलका आणि पिढीचा तसा त्याचा धंदा होता. एके दिवशी पहाटे भगवंत उठले. त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्यांचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता व ते टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेत होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्याच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले, परंतु त्याला भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीच्या जोखड भिंतीच्या एका पाकणावर ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्याजवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य व मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीता, असल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि या अमृत वर्षावाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतांसारखे थोर पुरुष ही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दोच्चाराबरोबरच सुनीतला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय याची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यांच्यामुळे मनुष्य पवित्र होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवंत बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या ह्या शूद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो. 3. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांना धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसव वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला आणि नातलगांना वाटले की ती मेली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली, परंतु वारा आणि पाऊस याच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही, म्हणून सोपाकच्या आईला चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती, ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकराने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबर त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते, त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून त्याच्याबरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता.
म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळवण्यासाठी सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांनी विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म व विनय यांची शिकवण त्याला दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुप्पियाच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढवल्यामुळे सुप्पिय आपला सोबती सोपाक याच्याकडून भगवंतांचे धम्म व विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पिय यांच्या जातीपेक्षा हलक्या जातीचा होता तरी सुप्पिय आणि सोपकाला आपणाला प्रवज्य देऊन संघात घेण्याची विनंती केली. सोपाकने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकराचे काम करणाऱ्या हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. 4. सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्ना हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नोकर होता. धन्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कपत्तकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता, म्हणून तो कपत्तकूर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी अपमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांच्या पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतले. 5. महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा. एकदा भगवंत राजगृहाजवळील वेडूवनात, जेथे खारींना दाणे चारले जात असत, त्या ठिकाणी राहत होते. त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन, दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता. त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते. महारोगी सुप्रबुद्धाने तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला. त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अण्णाचे ते बरे असो की वाईट असो, भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय. समजा मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमावाकडे गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले. भगवंतांना पाहून त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अण्णाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहे. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. या संबंध जनसमुदायाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोगीला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबरच त्यांनी जाणले की हा सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दान, शील आणि स्वर्ग या विषयांवर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनांचा शूद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनांपासून मुक्ती होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृदू, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला, म्हणजेच दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग याचा उपदेश दिला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंताचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्यांच्या जवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवन सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे,
लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्यांना मार्ग दाखवावा, ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येईल असे म्हणून अंधारात प्रकाश दाखवावा. त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. मी भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंताच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंताच्या उपदेशाचे स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तेथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.